शिवा, हे तुझे कपडे, तुझी ओळख. मला तुझी ओळख पुसायची नाहीये शिवा. ताई मला आता नाही घालायचे ते कपडे. ही माझी ओळख असली तरी मला आता देसाईंची सून म्हणून या घरात यायचंय. ठीक आहे ना मग. आता कुठले कपडे घालायचे, केस वाढवायचे की नाही वाढवायचे, हे सगळे निर्णय तुझे आहेत शिवा. अगं त्याच्याकडे काय बघतेस? तो काही म्हणाला ना तर मी आहे. हा आणि हा अजून एक, हा देसाईंच्या घरच्या सुनेचा अधिकार आहे. गंठन, नेकलेस आणि हिऱ्याचे कानातले मी माझ्या सुनेसाठी करणारच होते, ते तुझ्यासाठी केलेत. आणि सगळ्यात महत्वाचं, ही चंद्रवेणी, ही आता तुझी झाली शिवा. हे सगळं मला मिळालं असतं, पण मी मूर्ख गेले या चंदनच्या नादाला लागून शेणाने जमीन सारवायला. शिवा, घे. शिवा मी सांभाळते. हा एक मिनिट, आणखीन एक राहिलं. म्हणजे तुम्हा दोघांना मी घरात घेणारच आहे, पण एका अटीवर. आता आता कुठली अट आहे? अरे बघताय काय, नाव घ्या. आई अगं कशाला उगाच नाव वगैरे येतो ना आता. राहू दे रे, करायच्या असतात ह्या गोष्टी. याआधी शिवाने 2 वेळा गृहप्रवेश केला, पण मी काही करू शकले नाही. आणि तिने मला सांगितलं होतं ना, एक दिवस ती माझं मन जिंकेल. आज तो दिवस आहे. चला नाव घ्या. एक मिनिट. संपदा, काय? एरवी सगळं करत असतेस, अगर रेकॉर्ड कर. या सगळ्या आठवणी हव्या आहेत. हे घे तू बाबा माझा फोन. हा चला रेडी. आता नाव घ्या. मनगटात ताकद, काळजात माया, ही असते बाई. मनगटात ताकद, काळजात माया, ही अशी असते बाई. छकुल्याचं नाव घेते. लव्ह यू सो मच सीताई. भारी भारी.
शिवा, आनंदाश्रू आहेत ना ते, त्यांना वाट करून दे. आयुष्यात पुढच्या आनंदाला जागा हवी ना. चला, गृहप्रवेश करा दोघांनी. आत्या. थांबा थांबा. सीता आता काय? संपदा, हा बघ. वा वा. या. आई, मी म्हणत होतो की काय झालं? आपण निघूया का? अरे असं अचानक कसं निघणार आता? मी म्हणजे आता आलोय तर थोडा वेळ थांबावं लागेल ना. असंच कसं निघणार? नाही आई, ते तर झालंच, पण त्यांनी आपल्याला इतकं प्रेमाने बोलवलंय. आता ते जेवायचा आग्रह पण करतील. आणि दिव्या इथे असताना आशू आणि सीताईला बरं नाही वाटणार. खूप अनकम्फर्टेबल होतील ते. परत काही नवीन व्हायला नको. अरे देवा, हे माझ्या कसं लक्षात आलं नाही. पण आता त्यांना कसं सांगायचं? आई, आता ते तुम्हालाच सांगावं लागेल, कारण मी तर लहान पडतो ना. वंदना ताई, अरे हो. अरे आहो तुम्ही बाहेर का उभ्या? या ना. आले आले. चल. सीताई, सगळं खूप छान पार पडलं. आता आम्ही निघायचं म्हणतोय. अरे इतक्यात कसं निघताय? आई अगं जेवायचंय अजून. हा. जेव आणि मजा. नाही, आई एकट्याच आहेत ना घरी. त्यांना माहिती नाहीये ना आम्ही इथे आलोय ते. उगाच त्या गोंधळून जायच्या. नाही नाही, जेवल्याशिवाय सोडणारच नाही मी. अहो नाही, खरंच यावेळी नको. वंदनाताई, अहो वाटलं तर आपण आजीला पण इकडे बोलून घेऊ. काय त्यात एवढं? अहो नाही, पुढच्या वेळी येऊ ना आम्ही. शिवा, नमस्कार.
अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आशू शिवा ऐकलं का अष्टपुत्र आता पाळणा हलू दे. कसली ऐ, करा करा मग प्लॅनिंग. ए तू का बघ अगं बाई ती बघ वहिनी लाजली. अरे बरोबर म्हणतीये ती. काय विचार करायला हरकत नाही आशू. यार तू पण तुझ्याकडनं ही अपेक्षा नाहीये. बरं शिवा आम्ही येतो खरंच. आई चला येऊ. चला ठीक आहे, तुम्हाला जायचंय, पण एक लक्षात ठेवायचं, जशी शिवा आमची मुलगी आहे तसाच आशू सुद्धा तुमचा मुलगा आहे. त्यामुळे मुलाच्या घरी हवं तेव्हा यायचं हक्काने. नक्की. शिवानी येतो. ठीक आहे मी येते तुम्हाला सोडायला बाहेर. चला. नाही नको, आत्ता तू इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. तू थांब, आम्ही येतो. अच्छा. अच्छा चल. चला येतो. अरे मला आता फ्लाईट 2 तासात निघायचं. मला असं काय काय रे. हो सगळं सामान तुमचं ठेवलंय मी गाडी. 2 आठवडे जात आहे. यावेळी दौरा जरा मोठाच आहे. रमू नका तिथे, लवकर या. हे बघ किती काम असलं तरी परत घरी यावंच लागतं. निघू. आलो मी पण. मजा करा. हो बरं आई मी फार खुश आहे आज. फार मग आता आणखी खुश होणार आहेस. म्हणजे आज चला शिवा, तुला एक सरप्राईज आहे. ऐक शिवा, तुला मगाचपासून जितके सरप्राईज दिलेत ना तिने मला आयुष्यात कधी दिल्या नाहीत. मग फक्त माझ्या लाडक्या सुनेसाठी आहे. चला चला. सुद्धा एकटं पडणार आहेस तू. ए, तुला मग फटके द्यायला पाहिजे. अरे लाडक्या सुनेसाठी एवढे सरप्राईज देत आहे ना. नाही तुमच्या याच सुनेला सरप्राईज देऊन घराबाहेर हकललं ना तर नावाची कीर्ती नाही. या आई अगं हे काय. काही बोलायचं नाही, फक्त जेवायला बसायचं. ठीक आहे चालेल. चला काकू जेवणाची तयारी करूया आपण. तू मग. कुठे निघाली? जेवण घ्यायला. पण तुला कोणी सांगितलं की तू जेवण वाढणार आहेस? अहो रोज करतो ना आपण. मग हो, पण आज नाही. आज तुम्ही जेवायचं आणि मी आणि उर्मिला वाढणार. हा चला. चला भाऊजी बसा, बसून घ्या. नाही 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 नाही. अरे बसून काय घ्या. आज उत्सव मूर्ती कोण आहे? मी ए ताई ताई ये ना. तिथे कशाला उभी आहे? अगं मी काय म्हणतोय, उत्सव मूर्ती कोण आहे? आशू शिवा. त्यामुळे ते बसणार. हा ए चला बसा. पण ऐक ना शिवा, सगळ्या सुनांना अशी संधी मिळत नाही. हा म्हणजे ज्यांना मिळते त्यांनी घ्यायला हवी ना. काय चला 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 बसा 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 बसा. हे जरा अतिच चाललंय असं वाटत नाही का. छान गेलंय ना डेकोरेशन. काय सुहास कीर्ती, मजा येते ना? हा हा खूप. अरे म्हणजे छानच एकदम. खूपच एकदम. यायलाच पाहिजे. हो. चला. अरे वा, बापरे काय घमघमाट सुटलाय. तोंडाला पाणी सुटणारच आहे. अरे म्हणजे काय सुटणारच आहे, पण का 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 सुटणार आहे पाणी? का काय सगळा स्वयंपाक ताईनी बनवलाय. अरे काय आईनी बनवलाय. मग तर एकदम स्वादिष्ट असणार जेवण. ए असं काही नाही. हं, शिवा सुद्धा चांगला स्वयंपाक करते. ताईवर ना बहुतेक कोणीतरी जादू टोणा केलाय. हा मीला जादू थोडा. नाही नाही आम्हाला माहिती आहे कोणी केलाय तो. तर आज सगळा स्वयंपाक शिवाच्या आवडीचा आहे.
चला आता सुरू करा जेवायला. काय ग काय झालं शिवा? शिवा, तुझ्या गृहप्रवेशाने आपल्या देसाई कुटुंबाचा आनंद असाच द्विगुणित होत राहू दे. देवा, आता कोणतंच संकट या कुटुंबावर येऊ देऊ नकोस.